उद्धव साहेब म्हणाले की आपली जी महाराष्ट्र, आपली जी मुंबई वाचवायची आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे। आणि जे राजसाहेबांनी जे मुद्दे मांडले की अदानीने जे काही आपल्या पूर्ण भारतावर जे काही वर्चस्व गाजवलंय ते खरंच त्याला कुठेतरी आपल्याला आळा घालता आला पाहिजे। त्यामुळे त्या दोघांचे दोन्ही मुद्दे इतके सुंदर आणि इतके व्यवस्थित मांडले गेले सर्वांसमोर, ते प्रत्येकाने परत हे वाटतं भाषण ऐकावं, ज्याच्याने आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपण ज्या पद्धतीने आपल्या मुंबईला वाचवू शकतो, आपल्या महाराष्ट्राला वाचवू शकतो, तर मला वाटतं की हे आपल्या सगळ्यांना करता येईल आणि ते शक्य आहे। आदित्य साहेबांनी पण चांगले मुद्दे मांडले जे मुंबईसाठी होते, स्पेशली मुंबईचे जे घर कामगार आहेत त्यांच्यासाठी आहेत, किंवा ज्या म्हाडा लेआउटमधल्या जागा आहेत, किंवा जे भूखंड आहेत कलेक्टरलांचे किंवा BMCचे, ते लाटण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते थांबवू आणि तिकडच्या ज्या रहिवासी आहेत त्यांना तिथे प्लेग्राऊंड किंवा चांगलं रिझर्व लाईन अशी करून काय ना काय आपण तिथे त्यांच्यासाठी चांगलं करू। तुम्ही मराठी लोक आपण सगळे एकजूट दाखवली पाहिजे, नाहीतर ही मुंबई पूर्ण अदानीला आंदण दिली जाईल। केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, पण मुंबईसाठी जीव घुसमटतोय आणि म्हणून ही मुंबई वाचवण्यासाठी, मुंबई टिकवण्यासाठी माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी जे काही मुद्दे घेतले ते जनतेला अपील करणारे आहेत। आणि प्रत्यक्षात गेल्या 11 वर्षामध्ये 2014 पासून आत्ता 2025 पर्यंत यांनी कसं अदानीकरण केले आतापर्यंत आम्हाला मुंबई शहर, आता हे प्रत्यक्ष दाखवल्यानंतर कळलं, म्हणजे हे स्लो पॉयझनिंग आहे, आपल्याला कळलं देखील नाही। आत्तापर्यंत आम्ही म्हणतोय की धारावी अदानीला देत आहेत, मुलुंड दिले, मेट्रो कार शेड दिले आहेत, सगळे एअरपोर्ट्स दिलेत, पण त्याही पलीकडे जाऊन हे बघितल्यानंतर डोकं गरगरायला लागलं अक्षरशः। तर महापालिका निवडणुकीआधीची मुंबईमधली ठाकरे बंधूंची ही पहिली आणि शेवटची संयुक्त सभा होती, त्यामुळे या सगळ्या संदर्भात जमलेल्या कार्यकर्त्यांना, मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय, कोणाचं भाषण आणि कोणाचे मुद्दे त्यांना आवडलेत, या सभेचा कितपत फायदा निकालावर होईल आणि मुंबईकरांची रोखठोक मतं आपण जाणून घेऊयात।